नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार कमलला म्हणत असतो, मला ना भीती वाटते आई तुझी. तेवढ्यात आनंद त्याला आवाज देतो. त्यावर सरकार म्हणतो, नाही मामा, आईचा अहंकार जपण्यासाठी मी माझ्या आप्पाचा जीव नाही गमावू शकत. मला त्यांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो सानिकाजवळ जाऊन चल सानिका म्हणतो. त्यावर कमल त्याच्यासमोर आडवी येऊन म्हणू लागते, थांब. पोटच्या पोराकडून एखाद्या आईला जे काही ऐकायला मिळू नये ते आज सगळं ऐकावं लागलंय मला. आणि ते सानिकाला दोष देत हे सगळं तुझ्यामुळं झालंय असं म्हणू लागते. त्यावर सरकार म्हणतो, आई तिला काही बोलू नको आणि बाजूला हो. त्यावर कमळ म्हणू लागते, नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी तुला हिला रक्त देऊ देणार नाही म्हणजे नाही. त्यावर सरकार म्हणतो, आई बाजूला हो. कमळ काही ऐकायला तयार नसते. शेवटी सरकार तिला बाजूला करतो आणि ती खाली पडते. कमळ खाली पडल्याचं बघून सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे पळत जातात, पण कमळ कोणाला हात लावू देत नाही आणि रडू लागते. सरकार सानिकाला म्हणतो, सानिका तू जा आणि रक्त दे. आणि तो कमळजवळ येऊन सॉरी म्हणू लागतो. माझ्याकडून चुकून झालं, आई तुला लागलं तर नाही ना. सानिका रक्त देऊन बाहेर येते. सगळेजण आपण बरे व्हायची वाट बघत असतात. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. सगळेजण त्यांना विचारू लागतात, डॉक्टर आता आप्पा बरे आहेत का. त्यावर डॉक्टर म्हणतात, आता बरे आहेत ते, आता काळजी करायची काहीच गरज नाही आहे. पेशंट इज आउट ऑफ डेंजर. त्यावर सई म्हणते, देवच पावला म्हणायचा. सरकार डॉक्टरांना थँक्यू डॉक्टर म्हणतो. तेवढ्यात डॉक्टर म्हणू लागतात, अगदी वेळेवर रक्त मिळालं म्हणून त्यांचा जीव वाचला, नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता. आणि ते विचारू लागतात, डॉक्टर आम्ही त्यांना भेटू शकतो का. त्यावर डॉक्टर म्हणतात, नाही आत्ता नाही, आत्ता फक्त कुणीतरी एक जण त्यांच्याजवळ जाऊ शकतं, बाकी तुम्ही गेलात तरी चालेल. त्यावर आनंद म्हणतो, ठीक आहे मग मी थांबतो इथे, तुम्ही सगळे जा घरी. त्यावर सरकार म्हणतो, नाही मामा मी पण थांबतो. त्यावर आनंद म्हणतो, अरे तू पण जा, कालपासून लई तुझी धावपळ झाली आहे, दमला असशील. आणि तो कमळला म्हणू लागतो, अक्का तू बी जाय घरी. अगं ऑपरेशन होईपर्यंत तुझ्या बी जीवाला लई घोर होता, तू बी जा आराम कर. आणि सगळेजण हॉस्पिटलमधून घरी येतात. आणि सगळेजण घरात आल्यावर कमळ दरवाजा लावून घेते आणि सानिका बाहेरच राहते. त्यावर सरकार विचारू लागतो, आई अगं काय करतेस हे तू. त्यावर कमळ म्हणते, या घराच्या चांगल्यासाठी जे काही करायला हवंय तेच करतीये. ती पोरगी मला ह्या घरात नकोय. त्यावर सरकार म्हणतो, आई ती बाहेर थांबली आहे, तू सरक. त्यावर कमळ म्हणते, थांबू दे. थांबल आणि जाईल निघून. त्यावर सरकार म्हणतो, आई ती कुठंच जाणार नाहीये, सरक. त्यावर कमळ म्हणू लागते, आता मला परत ढकलणार आहे का, दवाखान्यात ढकललं होतं तसं. त्यावर सरकार म्हणतो, आई ऐक तर माझं. त्यावर कमळ म्हणू लागते, ऐकायची गरज तर तुला आहे. त्या पोरीला घरात घेतल्यामुळे आप्पांची काय हालत झाली बघितली नाही का तू. त्यावर सरकार म्हणतो, आई तिची बाजू घेण्याचा आणि आप्पाला काही होण्याचा काही संबंध आहे का. त्यावर कमळ म्हणते, ती पोरगी जर घरात आली ना तर मी या घरातून निघून जाईल. सरकार म्हणू लागतो, आई तू तिला घरात घ्यायला तयार झाली होतीस, मग आता काय झालं. त्यावर कमळ म्हणू लागते, ती पोरगी अपशकुनी आहे, पांढऱ्या पायाची, मी तिला घरात घेणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, आई जरा हळू बोल, ती बाहेर उभी आहे, काय वाटेल तिला. त्यावर कमळ म्हणू लागते, म्हणजे तुला घराची नाही तिची काळजी आहे. आणि तू मला म्हणत होतास की आई तू किती बदलली आहे, आता बघितलं ना कोण बदललंय ते. त्यावर सरकार म्हणतो, हे बघ मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे, पण एवढं नक्की तू जर तिला घरात घेत नसशील तर मी पण या घरात राहणार नाही. हे ऐकून कमळ तिथून निघून जाते. सरकार बाहेर जाऊन सानिकाला म्हणतो, सानिका 1-2 मिनिट थांब, मी लगेच येतो. सरकार घरात येतो आणि कमळला म्हणू लागतो, आई काय झालंय तुला, का वागतीयस असं. अगं सानिका ह्या घरची लक्ष्मी आहे गं, आणि तिच्यामुळं आप्पांचा जीव वाचलाय. त्यावर कमळ म्हणते, तिच्यामुळं संकट आलंय ह्या घरावर, ती इथं आली नसती ना तर आप्पांवर ही वेळ आली नसती. आणि ती म्हणू लागते, सरकार तिनं अशी तुझ्यावर काय जादू केली आहे रे की तिच्यासमोर तू सख्या आईला बोलायला पण मागं पुढं बघत नाहीये. त्यावर सरकार म्हणतो, आई चुकलं माझं, मला माफ कर, पण तू बी समजून घे ना, तुला वाटतं ना तशी नाही आहे सानिका, अगं लई चांगली आहे ती. आणि तो म्हणू लागतो, आई तिची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे गं, मी तिला आणलं म्हणून ती माझ्याबरोबर आली, आणि मी तिच्या घरी गेलो होतो, ती स्वतःहून नाही आली माझ्याकडे. आणि आता नियमाने आम्ही लग्न करून ह्या घरात आलो आहे आणि तू अशी वागतीयस, शोभतं का आपल्या घराला. त्यावर कमळ म्हणते, काय शोभतंय यापेक्षा आपल्या घराला काय योग्य आहे ना तेच करणारे मी. त्यावर सरकार म्हणतो, जे बरोबर आहे तेच व्हायला पाहिजे ना, तर ठीक आहे,
तू एकपट हट्टी असशील तर मी पण तुझा पोरगा आहे, मी 10 पट हट्टी आहे. सानिका जर ह्या घरात राहणार असेल तरच मी ह्या घरात राहील. आता तू ठरव, तुला तुझा मुलगा ह्या घरात पाहिजे की नाही. त्यावर कमळ म्हणू लागते, सरकार, अरे कुठल्या आईला वाटतं आपलं पोरगं आपल्यापासून लांब जावं. आणि ती म्हणू लागते, मला फक्त तू हवा आहे या घरात, ती पोरगी मला अजिबात नकोय. त्यावर सरकार म्हणतो, आई, तुला जर मी या घरात पाहिजे असेल तर तुला तिला पण स्वीकारावं लागेल. त्यावर कमळ म्हणते, मी तिला स्वीकारणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. त्यावर सरकार म्हणतो, मग माझा जीव गेला तर. त्यावर कमळ सरकारच्या तोंडावर हात ठेवते. सरकार कमळला म्हणतो, आई, सानिकाला घेऊया ना गं घरात. त्यावर कमळ शांत बसते. त्यावर सरकार म्हणू लागतो, ठीक आहे मग, तसं पण माझं इथं राहण्यात काही अर्थ नाही. ज्या घरात माझ्या बायकोला मान नाही तिथं नाही राहू शकत मी. आणि सरकार तिथून जायला निघतो. कमळ त्याला आवाज देते आणि त्याचा हात डोक्यावर ठेवून म्हणते, माझी शपथ घे की तू कधीच घर सोडून जाणार नाही. सरकार कमळला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, आई, घेऊया ना गं सानिकाला घरात, असा हट्ट नको करूस, अगं तिची काही बी चूक नाही यात. त्यावर कमळ म्हणते, तुला जर तिच्याबद्दल काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोलू नकोस. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, तुझा राग शांत होईपर्यंत मी काही बोलणार नाही, पण तिचा गृहप्रवेश तर करून घेऊया. त्यावर ती म्हणू लागते, ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. सरकार बाहेर येऊन सानिकासमोर उभा राहून तिला सॉरी म्हणतो. त्यावर सानिका विचारते, सॉरी कशासाठी. त्यावर सरकार म्हणतो, कळशीत आल्यापासून तुझ्याबरोबर जे जे काही झालंय त्यासाठी. त्यावर सानिका म्हणते, पण ह्यात तुझी काय बी चूक नाही सरकार, मी समजू शकते, आणि त्यात एवढं सगळं वाढल याचा आपण विचार पण कधी केला नव्हता. आणि आता आपण या गोष्टींना सामोरे जातोय, त्यामुळं काय करावं काही समजेना. ती पुढे म्हणते, पण तू टेन्शन नको घेऊस, आप्पा आता लवकरच बरे होतील, पण हळूहळू ना सगळं ठीक होईल. त्यावर सरकार म्हणतो, पण आईनं तुझ्याशी असं वागायला नको होतं, अशी नव्हती गं कधी ती. माझी आई लई चांगली आहे, लाखात एक, सगळ्यांवर समान जीव लावणारी, लई मायाळू. तिला काय झालंय ना मला काहीच समजत नाही, आणि मी आता तिच्यासंग बोलायला गेलो तर तिची मनस्थितीच नाही आहे काही ऐकून घ्यायची. त्यावर सानिका म्हणते, हरकत नाही, मी थांबते ना विभाच्या घरी. त्यावर सरकार म्हणतो, नाही अजिबात नाही, तू या घरची सून आहे आणि तू या घरातच राहशील आणि या घरात येशील ते बी मानानं. आणि सरकार सानिकाला म्हणतो, तू जरा वेळ थांब, मी आलोच. सानिका बाहेर थांबते आणि सरकार घरात जातो. सरकार घरात जाऊन सानिकाच्या गृहप्रवेशाची तयारी करून बाहेर येतो. हे बघून सानिकाला खूप आनंद होतो. सरकार दारासमोर माप ठेवतो आणि सानिकाकडे बघू लागतो. सानिका वरती येते तेव्हा सरकार पूजेचं ताट घेऊन सानिकाला हळदी कुंकू लावू लागतो आणि सानिकावरून ताट ओवाळतो. सानिका खूप खुश असते. सानिकाचा हात हातात घेऊन सरकार म्हणू लागतो, या घरात येण्याआधी मी तुला वचन देतो, तुला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही मी. आणि आता जरी घरचे तुझ्यावर नाराज असले ना तरी एक ना एक दिवस तू त्यांचं मन जिंकशील ही खात्री आहे माझी, आणि तोपर्यंत या सगळ्या नात्यांचं प्रेम मी तुला देत राहील. त्यावर सानिका म्हणते, थँक्स तू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.